कट्यार मिळव, त्या कट्यारीनेच तुझा अंत होणार आहे. इंद्राणीवर प्रतिबिंब विद्या चालली नाही, पण आज रात्रीच काही करून ती कट्यार मिळवायला हवी. आजची रात्र वैऱ्याची आहे. आज कट्यारीचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा. इंद्राणी नाही, मग कोणावर प्रतिबिंब विद्येचा वापर करू? बिंडोक राजाध्यक्षाचं प्रतिबिंब, तेही आज रात्रीच. साहेब, काय वाटतं तुम्हाला? फाल्गुनी ताई तयार होतील का जायला? बोलून बघूयात तिच्याशी. त्यांना आधीच खूप अस्वस्थ आहेत. त्यांना जायचं नसेल तर आपण उगाच जबरदस्ती नको करूयात. म्हणजे नसेल जायचं तर नको पाठवूया. ठीक आहे, बघूया तिच्याशी बोलून काय म्हणते ती. फाल्गुनी ताई खूप हळव्या आहेत हो, आणि आधीच जे काही घडतंय ना त्याचं त्यांना खूप वाईट वाटतंय. मला तर हल्ली वागणंच कळत नाहीये तिचं. माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्या वागण्याचा विरुचकाशी काही एक संबंध नको. नेत्रा, तू जो कागद बाबांना सापडला होता त्याच्यावरचे ते शब्द आपण आबांना एकदा वाचून दाखवूयात नाही, का? नको. मला भीती वाटते. बाबांबरोबर जे झालंय ते आबांबरोबर व्हायला नको. सॉरी, बरोबर आहे तुझं, यात रिस्क आहे जरा. नेत्रा, तर काय झालं? घर करताय. तू ये, बस जरा वेळ तिथे. सावकाश. एक मिनिट प्लीज. बस, पाणी. काय झालं तुला? मी डॉक्टरांना फोन करतो लगेच. नाही, नको. डॉक्टरांना फोन करण्याची गरज नाहीये. गरोदरपणात होतं असं. डॉक्टरच म्हणाल्या होत्या. असं अधेमध्ये गरगरतं. नक्की बरं वाटतं ना तुला की बोलू डॉक्टरांची? नाही, खरंच नको. वाटेल बरं. बरं ठीक आहे, चल झोप आता. आराम करायचा असतो साहेब. बाकी काही ऐकणार नाही मी तुझं. आता फक्त आराम करायचा. झोपा शांतपणे. वहिनी, मला खरंच कळत नाहीये तुझं काय चाललंय. अगं, मी प्रूफ दाखवलं ना तुला तन्मय, असं का करतोय? अगं वहिनी, झालाय ना तो आपला विषय. पास ना, आता जाऊ दे ना. नाही, मी नीट एक्सप्लेन करते. ओके, करते ना. काकूमा, हे बघा, मी सगळं
लिहून आणलंय. सारा कन्फ्युजन टाइम सहित सगळं लिहून आणलंय. लिहून आणलंयस? हो, नेत्राला ज्यूस दिला आणि तुम्ही मला इग्नोर केलं ते सगळंच कन्फ्युजन मी लिहून आणलंय. पॉइंट नंबर 1, विरोचकाने मला पंपकिन आणायला पाठवला होता. मी गेले पण होते पंपकिन आणायला, पण नेत्रा आणि अद्वैत म्हणतात की मी नेत्राला ज्यूस द्यायला गेले होते. असं कसं होऊ शकते? पॉइंट नंबर 2, सांभाळू काकू प्लीज. मी पंपकिन आणायला गेले तेव्हा मी ऑनलाईन पेमेंट पण केला होता. हे बघा, माझ्याकडे टाइम पण आहे. बघ बघा आहे ना. तो मी ज्यूस कसं देऊ शकते नेत्राला? पॉइंट नंबर 3, मी पॅसेजमधून तेजस्वी फोनवर बोलत होते तेव्हा तुम्ही आला. मी भेटले तुम्हाला, मी तुमच्याकडून बोलायला आले, तुम्ही मला इग्नोर केला, हा करून निघून गेला नेत्राच्या रूममध्ये. मी तिकडे पण आले तेव्हा पण तुम्ही मला इग्नोर केला. पॉइंट नंबर 4, नंतर मी तुमच्याशी याविषयी बोलायला आले तर तुम्ही बोलला की तुम्ही मला भेटलोच नव्हतो. पण आपण नेत्राला पण विचारूया ना. तुम्ही होते तिकडे, तुम्ही मला इग्नोर केलं होतं आणि तुम्ही बोलते की तुम्ही बाहेर गेला होता. असं कसं होऊ शकते काकूमा? मम्मी कसम खरं सांगते, मी असं सगळं झालंय तसंच मी सांगितलंय. बाळा तुला भास तर नाही ना होत आहे? नाही काकूमा, मी लहान नाहीये, मला कळतंय सगळं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. फाल्गुनी तू म्हणतेस की तू नेत्राला ज्यूस दिला नव्हतास? नाही. आणि मी घरात नसताना मी तुला घरात दिसले. हो काकूमा. असं कसं होऊ शकतं? आपण याविषयी नेत्राशी बोलूया. विरोचकाच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. काहीतरी कारस्थानच रचत असणार, दुसरं काय. पण सावध राहायला हवं. आधी नेत्राशी जरा हळू. बोलायचं होतं. झोपली आहे? हो. काही महत्वाचं नसेल तर सकाळी बोलाल का नेत्राशी प्लीज? आत्ता जरा. काय झालं? ठीक आहे ना नेत्र? ॲक्च्युली मगाशी थोडं गरगरलं होतं, तिला चक्कर आली होती म्हणून मी आराम करायला सांगितलं. आईजी ठीक आहे पण हरकत नाही, तिला आराम करू दे. आम्ही उद्या बोलतो तिच्याशी. आणि काही लागलं तर सांग रात्री. थँक्यू. चल. काकूमा, मला हे सगळं लवकरात लवकर संपायचं आहे. फाल्गुनी, आपण उद्या नेत्राशी बोलूया, बघूया ती काय बोलते. आता बोलणं झालं असतं तो बरं असतं ना. फाल्गुनी, असं हायपर होऊन नाही चालणार. तुला माहिती आहे ना आपली नेत्रा प्रेग्नंट आहे, त्यामुळे तिला अजिबात टेन्शन द्यायचं नाहीये. आणि आधी काय म्हणाला, तिला गरगरलाय म्हणून ती आराम करते. तिला आराम करते. आपण उद्या बोलूया ना तिच्याशी. तू नको काळजी करूस. आणि हो, तेजसला सुद्धा हे टेन्शन द्यायचं नाहीये. तो तर माझं ऐकतच नाही ना. तो बोलला मला की या विषयावर बोलायचं असेल तर फोनच नको करू मला. अगं असं नाही, तो बिझी असेल ना म्हणून असं म्हणाला. माहित नाही, मला असं वाटतं की घरात सगळेच माझ्यावर रागवताय. ही वेळाबाई, कोण रागवले तुझ्यावर? आणि तुला असं कसं वाटलं की मी तुझ्यावर रागवू शकते? थँक्यू काकूमा. तर थँक्यू काय? मला खूप टेन्शनच आलं या सगळ्यांचं.
फाल्गुनी प्लीज नको घेऊस टेन्शन. आपण उद्या बोलूया ना नेत्राशी. नेत्रा शोधून काढेल नक्की काय झालंय ते. बरं, तुझ्या म्हणण्यानुसार मी पॅसेजमधनं नेत्राच्या रूममध्ये गेले बरोबर? हो पण ती मीच होती का ग? हो, सेम टू सेम तुम्हीच होते काकू मा. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळं माझ्यासारखं होतं. हो, ड्रेस पण, इयरिंग्स पण आणि टिकली पण लावली होती. फक्त तुम्ही माझ्याशी नीट बोलले नाही. तुझ्याशी नीट बोलले नाही असं होऊ शकत नाही फाल्गुनी. काकू आपण उद्या बोलूया नेत्राशी. नेत्रा नक्की शोधेल. खरं तर इंद्राणी ताईंशी बोलू शकलो असतो आता आपण, पण ते आता ध्यानाला बसल्यात. ठीक आहे, आपण उद्या बोलूया. तू नको काळजी करूस. नेत्रा, काही झालेलं नाहीये. पाऊस पडतोय ना बाहेर, विजा होतात. झोप शांतपणे. नेत्रा, काय झालंय? उगाच काहीतरी विचित्र वाटतंय. तुला गरगरलं होतं ना आता. थोड्या वेळ आराम कर, बरं वाटेल तुला. असो. कोण असेल? काकू असतील का? मी बघतो थांब. बाबा, आता वाईट जरा महत्वाचं बोलायचं आहे. बाबा, आपण नंतर बोलूयात का? नेत्राची तब्येत जरा. अरे मला काय म्हणायचं एकदा ऐकून तरी घ्या, आता खूप मोठा अनर्थ होईल. बाबा काय झालं? नेत्रा, आपल्याला आत्ताच्या आत्ता ती अस्थि कट्यार कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवी. बाबा, पण अस्थि कट्यार इंद्राणी आत्यांकडे आणि सेफ आहे. मला सांगा नक्की झालंय का? मी विरोचकाला झोपेत बोलताना ऐकलंय. काय बोलत होता? विरोचक आज रात्रीच ती कट्यार ताब्यात घेणार आहे. कुठली तरी मोठी शक्ती आहे जी विरोचकाला मदत करणार आहे. पण विरोचकाला कळलं कसं की कट्यार आत्यांकडे आहे? तर विरोचक इंद्राणी आत्यांना विचारत होता ना अस्थि कट्यारीबद्दल. मी आत्ताच्या आत्ता जाऊन आत्यांना इन्फॉर्म करून येतो. लगेच चल, ती कट्यार सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवी. मी पण येते. पण बाबा मला सांगा, विरोचक खरंच झोपेत बडबडत होता? तो नाटक नव्हता ना करत? नाटक नाही, खरंच. चार मिनिटं झाली, आता फक्त 9 मिनिटं उरलीत. शेखरच्या प्रतिबिंबाने काम व्यवस्थित पार पाडायला हवं. एवढा मोठा धोका पत्करलाय मी. कट्यार मिळायलाच हवी. मिनिटं होत आहे, अजून शेखरचं प्रतिबिंब परत कसं नाही आलं? इतका का वेळ लागतोय माहिती काढायला? बघायला हवं, जाऊन बघायलाच हवं.
आधी नेत्रा तू ठीक आहेस ना? हो, तुम्ही आत्ता असे खाली का आलात? नेत्रा, तू तर झोपली होतीस ना, म्हणजे आधीने तसं सांगितलं. तुम्ही दवाखान्यात चाललात का? काय झालंय? लवकर चला ना. भाऊजी काय झालंय? नेत्रा सांग ना प्लीज, काय चाललंय या घरात? पुन्हा काहीतरी? नाही, तसं काही नाही आहे. आमचं जरा काम आहे इंद्राणी आत्यांकडे, थोडं महत्त्वाचं आहे म्हणून तिथे जातोय. लवकर चला. काय काम आहे ते एकदा सांगशील का? आधी मी काय म्हणते ते एकदा ऐक तरी. लवकर चला. आधी मला काय झालं ते तरी सांगा. काकू थांब ना प्लीज, आपण बोलूयात नंतर. काकू, आम्ही जाऊन इंद्राणी आत्यांशी बोलतो, तुम्ही इथेच थांबा. आम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळं सांगतो. हां, तुम्ही थांबा इथेच. ठीक आहे. चला बाबा. एवढ्या घाईघाईत सगळे इंद्राणीच्या रूममध्ये गेले, म्हणजे नक्कीच कट्यार इंद्राणीच्या रूममध्ये आहे. 6 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. शेखरचं प्रतिबिंब वेळेत ती कट्यार बाहेर घेऊन यायला हवं. पण शेखर, ती कट्यार तुम्ही कुठे ठेवणार आहात? आणि तेही ह्यावेळी? ती कट्यार द्या मला लवकर. बाबा पण ती कट्यार उशीर होईल. विरोचक ती कट्यार मिळवण्याच्या आधी आपल्याला ती कट्यार सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवी. पण असं कुठलं सुरक्षित ठिकाण आहे जिथे विरोचक पोहोचू शकणार नाही? एक जागा आहे. माझ्या बाणेरच्या साईडवरती एक लॉकर आहे. ती जागा सुरक्षित आहे, तिथे कट्यार व्यवस्थित राहील. ती कट्यार द्या मला लवकर. आत्ता मला पटतंय बाबांचं. बाणेरच्या साईटवर सिक्युरिटी आहे, प्लस तिथे CCTV कॅमेराज आहेत, ज्याचा ॲक्सेस आमच्या फोनवर सुद्धा. आणि आत्ता आपल्याला घाई करायला हवी, कारण बाबा म्हणतात की त्यांनी क्लिअरली ऐकलंय विरोचकाला बोलताना. काही करून असतो ती कट्यार ताब्यात घेणार आहे. हो, मी आणि बाबा ती कट्यार साईटवर ठेवून येतो बाणेरच्या. पण मी काय म्हणते की आपण जरा वाट बघूया ना की विरोचक काय करतोय. मी दार नीट बंद करून घे, म्हणजे कट्यार सुरक्षित राहील. आणि आपण उद्या ठरवूया की कट्यार कुठे ठेवायची. नाही, आत्ताच्या आत्ता ती कट्यार घेऊन जावे लागेल. शेखर, पण ती कट्यार द्या मला लवकर. यांचं काय चाललंय? काय माहिती, हे तिघे पण आतमध्ये घाईघाईत गेले आणि ही इथे अस्वस्थ आहे. काही प्रॉब्लेम झाला असेल का? माहित नाही. वहिनी, तुला काही हवंय का? नाही काय, सांग ना काही हवं असेल तर. शांतता हवी आहे, शांतता. म्हणजे जा ना बाई, जा जा तुम्ही इथून, जा प्लीज प्लीज जा. काकू, चला. चार मिनिटं राहिलेत फक्त. शेखरचं प्रतिबिंब लवकरात लवकर कट्यार घेऊन बाहेर आलं पाहिजे.